नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2. त्याच्यामध्ये म्हटलं आहे ए स्पेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग, म्हणजे एक फुगा बबल जो साबणाच्या पाण्यापासून बनतो तसा तो आहे ना हळूहळू वाढत चाललाय, एक्सपांड होत चाललाय. सो दॅट इट्स रेडियस इज इन्क्रीजिंग. ऑब्व्हियसली जर तो मोठा होत जातो तर रेडियस वाढणारच आहे. आणि म्हटलंय ॲट द रेट ऑफ, ओके, सो दे आर टॉकिंग अबाउट रेट. आणि तो कोणाचा? रेडियस. आपल्याला थोडक्यात डोक्यामध्ये आलं पाहिजे की हे dr/dt बद्दल बोलतात. विथ रिस्पेक्ट टू टाइम का? पर सेकंड दिसतंय, इथे सेंटीमीटर दिसतंय, म्हणजे एरिया तर नक्कीच नसणार. सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर एरिया असेल. सो 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. आणि इथे म्हणतायत क्लिअरली रेडियसचा रेट. आता ते म्हणतात ॲट व्हॉट रेट द सरफेस एरिया, नुसता एरिया नाही आहे, सरफेस एरिया हे इम्पॉर्टंट, इज इन्क्रीजिंग. रेट विचारलंय. मग आता एरियाला आपण काय नाव देतो? ए. त्याचा रेट म्हणजे काय? dA/dt. हा काय असेल ते विचारतात. ठीक आहे. सो आपण सुरुवात करू एकेकाला नावं द्यायला. आपण म्हणूया रेडियस ऑफ सोप बबल इज इक्वल टू आर. मग रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे रेडियस कशी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम हे आपल्याला दिलेलं आहे. आणि ते आहे 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. हे आपण लिहिलं. पुढे एरियासाठी नाव देऊया, पण हा साधा एरिया नाही आहे. हा फक्त जो आपण पायर स्क्वेअर वापरतो तो वाला एरिया नाही आहे, सर्कल नाही आहे, हे स्फिअर आहे. सो सरफेस एरिया इज इक्वल टू कॅपिटल एच नाव द्यायचं आहे आपल्याला. आता प्रॉब्लेम आहे रेडियस आणि सरफेस एरिया यांच्यामध्ये, तर तुम्हाला त्यांचा फॉर्म्युला आठवायला पाहिजे. सो देअरफॉर वी हॅव असं लिहिणार. आणि सरफेस एरियाचा फॉर्म्युला जो आपल्याकडे आहे तो आपण लिहू शकतो. कॅपिटल ए इज इक्वल टू, मगाशीच आपण बघितला, सरफेस एरिया ऑफ स्पियर इज 4πr². राईट. बरं, हे लिहून झालं लगेच डेरिव्हेटिव्ह सुरू करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, टाइम असं म्हटलं. एचं डेरिव्हेटिव्ह येईल dA/dt, 4 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, r² डेरिव्हेटिव्ह येईल 2r, आणि टीच्या जागी r आल्यामुळे पुन्हा dr/dt. प्रॉब्लेम जवळपास संपला. सो मला तर dA/dtच पाहिजे. सो देअरफॉर dA/dt इज इक्वल टू 4π, वी कॅन कीप इट ॲज इट इज. आता 2r, त्यातलं 2 तर ठीक आहे, नंबर आहे, * r, रेडियस तर टाकायला पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी रेडियस देऊन ठेवले आहे की आम्हाला कधीची तुम्ही एरिया काढून द्या जेव्हा रेडियस 5 झालेला असेल तेव्हा. सो r ची व्हॅल्यू आपण 5 टाकली * आता इथे dr/dt, ते dr/dt त्याने आधीच देऊन ठेवलेलं आहे. दॅट इज 0.02. दॅट्स इट. सो dA/dt मिळालं, सगळंच आता नोन आहे. सो 4π, 5 दुणे किती झाले? 10. 10 गुणिले हे 0.02. राईट. सो 4π * सी 10 ने मल्टिप्लाय केलं ते एक डेसिमल पॉईंट पुन्हा इकडे राईट साईडला सरकेल. सो 0.2 होईल ते. आणि 4 दुणे 8, 0.8π. दिस इज dA/dt. दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता एरिया असल्यामुळे युनिट काय येणार? सेंटीमीटरचा स्क्वेअर अपॉन टाइम म्हणजे सेकंड. सो द युनिट इज सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. दॅट्स इट. सो इथे आपला हा पण प्रॉब्लेम संपला. सेम मगासारखाच होता, फक्त मगाशी फरक होता. मगाच्या प्रॉब्लेममध्ये एरिया इज इक्वल टू πr² होता बिकॉज दोज वर सर्कल्स. दिस इज नॉट अ सर्कल, दिस इज स्पियर. एक बबल आहे, तो ड्रॉप असेल, बबल असेल, बॉल असेल, तर हे फुगा असेल, हे ना स्पियर आहे, स्पेरिकल शेप आहे, 3D व्ह्यू आहे तो. तर त्याचा सरफेस एरिया असतो. त्याप्रमाणे आपण हे उत्तर काढलेलं आहे. हा फॉर्म्युला लक्षात घ्या, पाठ असणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला हा बेसिक फॉर्म्युला जो 10वीतच शिकलेला असतो, मेन्सुरेशनमध्ये वगैरे किंवा जॉमेट्रीमध्ये कधीतरी गेलेला असतो, तो फॉर्म्युलाच जर पाठ नसेल तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह किती येत असलं, रेडियस किती दिले ते माहिती आहे, dr/dt किती दिले माहिती आहे, काही दिलेलं माहिती असलं तरी तुम्ही काढू नाही शकत, कारण हा मेन फॉर्म्युलाच नाही माहिती की 4/3 आहे का 4 आहे का आणखीन काय आहे. म्हणून हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम इज ऑन क्यूब. सो इथे म्हटलं द एज ऑफ क्यूब. सो क्यूब जो असतो त्याला कडा असते, एजिस असतात. या एजिस जर कमी जास्त झाल्या, आता क्यूब आहे म्हटल्यावर सगळ्या एजिस सेम असणार. आता या सगळ्या साईड्स पैकी जर वाढल्या म्हणजे मोठ्या झाल्या तर ऑब्व्हियसली व्हॉल्यूम वाढणार, छोट्या झाल्या तर व्हॉल्यूम कमी होणार. सो एज ऑफ क्यूब इज डिक्रीजिंग, कमी होण्याचा रेट दिलेला आहे ॲट द रेट ऑफ 0.6 सेंटीमीटर पर सेकंड असं म्हटलं आहे. सो आधी आपण त्या एजला नाव देऊया. सो लेट एज ऑफ ए क्यूब इज इक्वल टू ए, स्मॉल ए नाव दिलं, ए सगळ्या साईड सेमच झाल्या, मग त्याच्या एजिस सगळ्या सेम असणार, पण आता आपण नाव दिलं ए. सो त्याचा आहे ना त्याने रेट दिला आहे, रेट ऑफ चेंज ऑफ एज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू, म्हणजे हाऊ इट्स एज चेंजेस, म्हणजे चेंज इन एज डी ए विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम म्हणजे डी टी. हा किती आहे हे आपल्याला त्याने सांगितलं आहे, आणि तो किती आहे बघा 0.6 सेंटीमीटर पर सेकंड एवढा आहे. रेट हा निगेटिव्ह आहे कारण तो चेंज डिक्रीज होत चालला आहे. सो मायनस साईनची जबाबदारी काय, मायनस साईन सांगते की हा जो रेट आहे एजचा तो डिक्रीजिंगचा आहे, म्हणजे ह्या साईड्स आहेत ना त्या हळूहळू कमी होणार आहेत. हळूहळू चेंज आहे तो निगेटिव्हच्या डिरेक्शनला आहे, म्हणजे तो छोटा होत चालला आहे. पुढे आता त्यांनी प्रॉब्लेम विचारले व्हॉल्यूमबद्दल. सो त्याच्यावर जाऊया. सो लेट व्ही बी द व्हॉल्यूम, आणि क्यूबचं व्हॉल्यूम कसं काढतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. व्ही इज इक्वल टू साईड इंटू साईड मीन्स एजिसची मल्टिप्लिकेशन, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, म्हणजे थोडक्यात व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉट, ए क्यूब. प्रॉब्लेम कशावरचा आहे ते तुम्ही नीट समजून घ्या. क्यूबच्या एजवर, आणि रेट कसला विचारलाय, फाइंड व्हॉल्यूम. सो द प्रॉब्लेम इज ऑन व्हॉल्यूम अँड एज, त्यांच्यातलं रिलेशन माहिती पाहिजे ते आहे. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, व्हीचं डेरिव्हेटिव्ह येईल dv/dt. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असतं 3x², तसं ए क्यूबचं येईल 3a². 3 पुढे आला, वरून एक कमी झाला, पण टीच्या जागी ए आलाय, सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय करायचं dA/dt. dv/dt आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, सो ते तसंच लिहिलं, इज इक्वल टू 3 कॉन्स्टंटच आहे. एची व्हॅल्यू आपल्याला शोधायला लागेल, त्याचा स्क्वेअर करायला लागेल. सो त्यांनी म्हटलंय एज ऑफ क्यूब इज 2 सेंटीमीटर, जेव्हा ती 2 सेंटीमीटर असेल तेव्हा. मग एची व्हॅल्यू आपण 2 टाकली, आणि dA/dt हेच आहे dA/dt, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ एज विथ रिस्पेक्ट टू टाइम 0.6, ते टाकला. त्याला मायनस साईन लावणं गरजेचं आहे कारण तो डिक्रीजिंग आहे. सो 12 गुणिले हे मायनस 0.6, सो 12 संग 72. सो dv/dt इज 7.2, हे उत्तर येईल, पण ते पण मायनस. सो मायनस साईन काय इंडिकेट करताय की जर रेडियस डिक्रीजिंग असेल किंवा आपण म्हणू एज डिक्रीजिंग असेल, एज हळूहळू कमी होते, तर क्यूब आहे तो छोटा होत चालला आहे, आणि जर तो छोटा होत असेल तर व्हॉल्यूम पण छोटं होतं आहे, म्हणून हा रेट मायनसमध्ये आला. पण जर मायनस लिहिलंच नसतं तरी आन्सर तेच आलं असतं, पण ते लिहिणं गरजेचं आहे बिकॉज दॅट मायनस इंडिकेट्स डिक्रीजिंग वर्ड, सो त्याची गरज आहे तिथे. आता व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब, किलोमीटर क्यूब, सगळा डेटा सेंटीमीटर दिलाय म्हणून सेंटीमीटर क्यूब पर सेकंड झाला. दॅट्स इट. इथे हा प्रॉब्लेम संपला. नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्ड एक्झाम्पल आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये. आता हा प्रॉब्लेम
आधी आपण पटापट समजून घेऊ आणि मग व्यवस्थित कसं लिहायचं असतं ते पण बघू. पहिल्यांदा इथे म्हटलं व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल, म्हणजे व्ही बद्दल बोलतात. इन्क्रीजिंग ॲट द रेट दिला आहे, म्हणजे dv/dt दिलं आहे. आणि काय म्हटलं बघा 4 पाय एवढा आहे. आणि सी सी पर सेकंड असं म्हटलं. सी मीन्स सेंटीमीटरचा क्यूब पर सेकंड. सो एक सी आहे त्यातला तो सेंटीमीटरचा आहे आणि एक आहे तो क्यूबचा आहे. सी ला आपण म्हणतो क्यूबिक सेंटीमीटर. सी मीन्स क्यूबिक सेंटीमीटर, याचा अर्थ सेंटीमीटरचा क्यूब. म्हणजे व्हॉल्यूमबद्दल बोलतात एका सेकंदामध्ये. ठीक आहे, पर सेकंड. सो रेट दिलेला आहे. चला पुढे म्हटलं आहे फाइंड द रेट ॲट विच द रेडियस, म्हणजे आर चा रेट हवा आहे त्यांना, म्हणजे dr/dt हवा आहे. सो आता उलटी गंगा वाहत आहे. व्हॉल्यूमचा रेट दिला आहे, रेडियसचा रेट काढायचा आहे 1. पुन्हा ते काय म्हणतात अँड दी सरफेस एरिया, म्हणजे एरियाचा पण त्यांना रेट हवा आहे. आणि तो साधा एरिया नाही आहे, सरफेस एरिया, त्याचा पण रेट हवा आहे. दोन्ही हवेत. आणि ते कधी हवेत, जेव्हा व्हॉल्यूम 288 असेल. सो हे जे व्हॉल्यूम 288 आहे ना, हे मुलांना कन्फ्यूज करतात. हे कशाला दिलं आहे, तर हे आहे ना आपण झाकून ठेवू आधी, ह्याच्याकडे बघूच नका, ह्याचा काही उपयोग नाही सध्या. ह्याला आपण क्लोज करून टाकू. सध्या त्याला बघू पण नका, म्हणजे आधी टेन्शन येणार नाही. आधी आपण लिंक करूया की मी आधी व्हॉल्यूमवरनं हे काढू शकतो आणि मग याच्यावरनं हे काढू शकतो. हे पहिलं लिंकेज झालं. सो जर मला या दोघांमधलं पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करायचं असेल, सो आय मस्ट नो दी फॉर्म्युला बिटवीन व्हॉल्यूम अँड रेडियस. आता व्हॉल्यूम आणि रेडियसमधला फॉर्म्युला काढायचा असेल तर ती कुठला शेप आहे तो तरी बघूया. इथे म्हटले स्पेरिकल बॉल. सो व्हॉल्यूम ऑफ बॉलचा फॉर्म्युला काय आहे, 4/3 पाय आर क्यूब. स्पियरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहिला, पण तो व्हॉल्यूमचाच का लिहिला, बिकॉज मला इथून इथे जंप करायचं आहे. दॅट इज वी आर सपोज टू सॉल्व प्रॉब्लेम बिटवीन व्हॉल्यूम अँड रेडियस. मग त्यांच्या दोघांमधलंच रिलेशन पाहिजे, व्हॉल्यूम आणि रेडियस. एरियाचा फॉर्म्युला पण मला माहिती आहे की सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 4 पाय r². अरे पण त्याचा आत्ता उपयोग नाही ना, आत्ता आपण हे सोडवतोय. आपल्याला याच्यावरनं इथे तरी येऊ दे, मग इकडे जाऊ. सो आता हे टाईमने डेरिव्हेटिव्ह घेतलं तर व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, dv/dt इज इक्वल टू 4/3 पाय कॉन्स्टंट, r³ डेरिव्हेटिव्ह येणार 3r² इंटू टीच्या जागी r आला म्हणजे इंटू dr/dt. झालं, जुळलं. चला dv/dt आपल्याला माहिती आहे, टाकला याच्यात. 4/3 आणि पाय तर कॉन्स्टंटच आहे, 3 पण कॉन्स्टंट आहे. dr/dt काढायचं आहे म्हणजे याला काही टेन्शन नाही, अननोनच पाहिजे. इथे आता गडबड झाली आरची, हे आर पाहिजे. आरची म्हणजे आर या लेटरची गडबड झाली, आरची नव्हे. dv/dt दिलंय 4/3 पाय 3 सगळं आहे, आर कुठे आहे. गडबड झाली ही की रेडियस नाही आहे आणि हे पण नाही आहे, 2 अननोन्स होतं, सोडवणार कसं. आता हे अनकवर करूया, हे जे आपण लपवून ठेवलं होतं ते. आता तुम्हाला कळेल हे कशासाठी दिलं आहे. ह्याच्या आतमध्ये कोण लपलेलं आहे, रेडियस. सो याच्यावरनं आधी रेडियस काढायचा म्हणजे आपल्याला पुढे होणारा त्रास वाचेल. सो इथे मी लिहितो वी हॅव व्हॉल्यूम ऑफ बॉल इज इक्वल टू 288 पाय. सी मीन्स क्यूबिक सेंटीमीटर किंवा cm³. व्हॉल्यूम ऑफ बॉल म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्पियर, फॉर्म्युला आहे 4/3 पाय r³ इज इक्वल टू 288 पाय. इकडचे पाय इकडे कॅन्सल. सो r³ इज इक्वल टू 288 तसेच ठेवतो. हा 3 इथे आहे ना, डिव्हिजनमध्ये आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. आणि 4 इकडे न्यूमरेटरमध्ये आहे, तो इथे येऊन डिनॉमिनेटरला. सो r³ इज इक्वल टू 4ने भाग घालूया, 4 7 28 है ना, 4 दुणे 8 इंटू 3. सो r³ इज इक्वल टू, आता यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करूया. 3 दुणे 6 आणि 7 त्रिक 21 हे झालं. सो 216.
तर 216 कोणाचा तरी ओळखीचा वाटते क्यूब 6. मग दोन्ही साईडचे क्यूब रूट घेतलं तर आर इज इक्वल टू किती येईल 6 येईल. 6 ऑब्वियसली सेंटीमीटर, बिकॉज CM क्यूब दिलं होतं, क्यूबिक CC दिलं आहे म्हणजे सेंटीमीटरमध्ये डेटा मिळाला. चला आता रेडियसची सोय झाली. आता कुठे रेडियस यांना टाकायला लागलं तर आपण टाकू शकतो. चला आता आणखीन गिवन डेटा काय दिला आहे. सो ते म्हणतात व्हॉल्यूमचा रेट. हा बघा, व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल इन्क्रीजिंग ॲट रेट. सो लेट V इज इक्वल टू वॉट, व्हॉल्यूम ऑफ बॉल. देअरफॉर आपल्याला काय दिलं आहे dV/dt म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कशा पद्धतीने इन्क्रीज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि तो रेट किती आहे बघा 4π. आता व्हॉल्यूम असल्यामुळे युनिट काय असणार, सेंटीमीटरचा क्यूब पर सेकंड. सो तेच युनिट आहे बघा CC पर सेकंड. CC मीन्स क्यूबिक सेंटीमीटर. बस. मग आता dV/dt आपल्याला जर माहिती असेल आणि आता त्याच्यावरनं रेडियस काढायचं असेल, सो आधी मी फॉर्म्युला लिहितो की वी हॅव व्हॉल्यूम ऑफ बॉल इज इक्वल टू 4/3 πr³. मग अशीच वापरला आहे, आता परत वापरतो, पण आता काय आपल्याला आर काढायचं नाही, आता आर काढून झालेला आहे. सो V इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं 4/3 πr³. चलो डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. व्हीचं डेरिव्हेटिव्ह येईल dV/dt, 4/3 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, आणि r³ डेरिव्हेटिव्ह 3r². r³ डेरिव्हेटिव्ह 3r². 3 पुढे आला, वरून एक कमी झाला, पण टीच्या जागी आर आलाय त्यामुळे इंटू पुन्हा dr/dt. सो वी आर इंटरेस्टेड इन dr/dt फर्स्ट. नेक्स्ट स्टेप या बाजूला बघूया आता. सो dV/dt ची व्हॅल्यू आहे 4π. हे बघा dV/dt 4π इज इक्वल टू 4 3 पाय कॉन्स्टंट. हा इथला 3 आहे तो पण कॉन्स्टंट, आणि आर रेडियस आहे 6. सो इथे 6चा स्क्वेअर टाकूया, आणि dr/dt माहिती नाही आहे ते तसंच ठेवूया, तेच तर काढायचं आहे. तर कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी किती सिम्पल करून ठेवलं आहे बघा. इकडचे पाय उडाले, इकडचा 4, इकडचा 4 उडाला, इकडचा 3, इकडचा 3 उडाला, सगळेच उडाले. इकडे काहीच नाही राहिलं म्हणजे 1. इकडे 6चा स्क्वेअर 36, आणि इथे राहिलं dr/dt. सो 36ला इकडे जाऊन फक्त डिवाइड करा, म्हणजे 1/36 हे आपल्याला मिळालं dr/dt. हा 36 जाऊन डिवाइड झाल्यावर. सो रेडियस कशा पद्धतीने चेंज होते ते आपण सांगितलं. रेट आपण सांगितलं कोणाचा, रेडियसचा. बरं, याचं युनिट कसं लिहिणार, रेडियस म्हणजे सेंटीमीटरमध्ये आणि रेट आहे म्हणजे पर सेकंड. दॅट्स इट, सेंटीमीटर पर सेकंड. सो आता आपण व्हॉल्यूमवरनं रेडियसवर उडी मारली, आता रेडियसवरनं एरियावर उडी मारूया. त्यांचं समाधान करून घेऊया, त्यांना एरिया पण पाहिजे. सो आता एरियावाला फॉर्म्युला आठवूया. सो आधी लेटर लिहूया. लेट कॅपिटल A इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ बॉल. मग आता प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे रेडियस आणि एरियामध्ये. मग त्यांचा फॉर्म्युला आठवूया. सो देअरफॉर किंवा वी हॅव कॅपिटल A सरफेस एरिया म्हणजेच काय 4πr². आला आता एरिया आणि रेडियसमध्ये संबंध. पुढे डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. नेक्स्ट स्टेप येईल dA/dt इज इक्वल टू 4π कॉन्स्टंट, आणि हे r² जे दिसतंय त्या r²चं डेरिव्हेटिव्ह येणार 2r, जसं x²चं 2x, पण टीच्या जागी r आल्यामुळे इंटू dr/dt. सो वी आर इंटरेस्टेड इन नाव dA/dt. तसंच 4 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, 2 r ची व्हॅल्यू आधीच माहिती आहे म्हणूनच आधी काढून ठेवली होती 6, आणि dr/dt हल्लीच लेटेस्टमध्ये आलेला आहे 1/36. दॅट्स इट. सो dA/dt इज इक्वल टू 6 × 6 6 × 36. सो वरती बघा काय राहिलं 4 × 2 = 8π, आणि खाली काय राहिलं 6. परत 2 ने भाग जाऊ शकतोय. सो dA/dt इज इक्वल टू 4π/3. आता हा एरियाचा रेट आहे, म्हणजे एरियाचं युनिट सेंटीमीटरचा स्क्वेअर पर सेकंड. आज आपण इथेच थांबू या व्हिडिओमध्ये.